सर आज हायकोर्टामध्ये केस आली होती, काय नेमकं झालं? हिंदू राष्ट्र भारतामध्ये 500 वर्षाच्या पेक्षा जास्त संघर्षाच्या नंतर पावनभूमी अयोध्यामध्ये रामलल्ला प्रभू श्री रामचंद्राच्या जे आहे प्राणप्रतिष्ठा तिथे मूर्तीची होत आहे आणि ह्या संदर्भानं होऊ नये, सुट्टी मिळू नये, काहीतरी खोडे टाकावेत, काहीतरी अडथळे निर्माण व्हावेत, ह्याकरिता काही कम्युनिस्ट विचाराच्या काही युवकांना, मी तर म्हणेल की आजच्या सुनावणीमध्ये हे सुद्धा काही चर्चेत आलं की म्हणजे अर्बन नेक्सलाइट सारख्या विचाराच्या लोकांनी खोडा घालण्याचा प्रयत्न केला, याचिका दाखल केली आणि जी सुट्टी महाराष्ट्र शासनानं जाहीर केलेली आहे उद्या 22 तारखेला रामलल्ला पूजनाच्या दिवशी, त्या सुट्टीला विविधपणे म्हणजे अपमानजनक शब्द वापरले याचिकेमध्ये. उदाहरणार्थ ती विधिवत पूजा नाही आहे, ते रिलिजियस हे नाही आहे असं म्हणून आणि सुट्टीचं नोटिफिकेशन रद्द करावं अशा आशयाची याचिका दाखल केली होती. त्या याचिकेला विरोध मी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की राम जन्मभूमीच्या केसमध्ये बाबरी मस्जिद जी पाडली होती त्या केसमध्ये महाराष्ट्रातून आम्ही दोघं वकील होतो, मी आणि डॉक्टर जयश्री पाटील. त्याच्यामुळे ही पूर्व पार्श्वभूमी माहीत होती. शेवटच्या क्षणाला माहिती मिळाली आणि जयश्री पाटील ह्या कारसेवक जे आहेत, राईट विंग ऍक्टिव्हिस्ट ज्याला लोक म्हणतात, त्या सगळ्यांना घेऊन त्यांनी कारसेवकांची बाजू मांडली. तर मी जे आहे इंडिपेंडेंटली संविधान विशेषज्ञ आणि त्यासोबतच रामलल्लाच्या केसमध्ये जे मी वकील म्हणून काम केलं म्हणून मी माझी बाजू मांडली आणि आज माननीय न्यायालयाला आज आम्ही हे सांगण्यात यशस्वी झालो की ह्या देशामध्ये जे आहेत अशा प्रकारचे विचार हेतुतः उभे केले जातात आणि हे उभ्या करण्यामध्ये जे तरुण मुलं असतात त्यांचं ब्रेन वॉश केलं जातं आणि त्यातून अशा प्रकारची याचिका ही पब्लिसिटी पिटिशन आहे, त्यातून अशा प्रकारची याचिका ही कोणतेही संशोधन नसलेली याचिका आहे आणि म्हणून या याचिकेला खारिज करावं अशी आम्ही विनंती माननीय उच्च न्यायालयाला केली होती. आणि माननीय उच्च न्यायालयाने जवळपास 10:30 वाजल्यापासून आपण म्हणाल की जवळपास 1 वाजेपर्यंत ह्या याचिकेवर सुनावणी झाली. ॲडव्होकेट जनरल साहेबांना ऐकलं, त्याचबरोबर मी डॉक्टर जयश्री पाटील आणखीन काही वकील आम्हालाही ऐकलं आणि न्यायालयाने म्हणजे खडसावलं जे याचिकाकर्ते होते त्यांना प्रश्न विचारले की तुम्ही अशी बेबुनियादी कशी काय माहिती याचिकेत लिहू शकता, तुम्ही विधी शाखेचे विद्यार्थी आहेत असं सुद्धा न्यायालयाने खडसावलं आणि त्याही पुढे जाऊन माननीय न्यायालय कॉस्ट लावत होते आणि त्यानंतर विद्यार्थी म्हणून त्यांची गय केली आणि शेवटी माननीय न्यायालयाने जी आहे रामलल्ला पूजेच्या दिवशी जी म्हणजे हिंदू राष्ट्र भारतामध्ये महाराष्ट्रात जी सुट्टी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जी सुट्टी जाहीर केली त्या सुट्टीला कोणत्याही पद्धतीने स्थगिती किंवा रद्द केलेलं नाही, त्याऐवजी खडसावून न्यायालयाने याचिका डिसमिस केली आणि रामलल्लाच्या पूजेला सर्वसामान्य हिंदू राष्ट्र भारत मानणाऱ्या सगळ्या म्हणजे भाविकांना एक रस्ता मोकळा करून दिला. कुठेतरी तुम्ही जे अर्बन नक्सलाइट हा शब्द वापरला, काही पुरावे आहेत का आणि हा त्यांचा अधिकार नाही का? कुठे एखादी गोष्ट असेल तर कोर्टात जाणं नाही, त्याच्यात असं आहे की ज्या प्रकारे ती याचिका म्हणजे हे केली होती, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ड्राफ्ट केलेली होती, त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला म्हणतो इमर्जन्सी लागेल. मला सांगा की रामलल्लाची पूजा ही इमर्जन्सीचं कारण असू शकते का? ह्यापूर्वीच जे आहे माननीय उच्च न्यायालयाने त्यांना दुसऱ्या अर्थाने खडसावलं. माननीय उच्च न्यायालयाने विचारलं, माननीय न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी साहेबांनी स्पष्टपणे काही मुद्दे उपस्थित केले. त्यांनी सांगितलं त्याबरोबरच म्हणजे दोन्ही न्यायमूर्तींनी हे विचारलं स्पष्टपणे की माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी जे आदेश दिलेला आहे की ज्याच्यामध्ये सुट्टी देणं
हे केवळ आणि केवळ एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग आहे, ही जजमेंट आपण वाचली नाही का, हे सुद्धा माननीय न्यायमूर्तींनी विचारलं. आणि नुसतं एवढंच विचारलं नाही तर आपले त्यांचे पॅरेग्राफ त्यांना वाचायला लावले. आणि त्याही पुढे जाऊन आम्ही स्पष्टपणे सांगितलं आणि ते दिसत होतं, अधोरेखित होत होतं की हे पॉलिटिकली मोटिवेटेड आहे. हे कुठेतरी प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तांना कुठेतरी म्हणजे मानसिक इजा पोहोचवण्यासाठीचा तो प्रकार आहे. आणि म्हणून सेक्युलरिझमची व्याख्या सुद्धा आज आम्ही केली. म्हणजे 42व्या घटना दुरुस्तीच्या नंतर मी स्वतः कोर्टाला सांगितलं की 42वी घटना दुरुस्ती म्हणजे हिंदू समाज, हिंदू भावांवर, हिंदू विचारांवर फक्त आणि फक्त खोडा घालण्यासाठी नाही आहे. हिंदू भावांना सुद्धा मुभा आहे आणि ती मुभा भारताच्या संविधानाच्या पहिल्या पृष्ठावर संविधान निर्मित्याने जे आहे स्पष्ट प्रमाणपणे लिहिलेली आहे ते की राम राज्याच्या स्वरूपात रेखाटलेली आहे. ही सुद्धा आर्ग्युमेंट आज मी मान्य उच्च न्यायालयात केली. आणि त्यामुळं अर्बन नक्सलाइट हा आर्ग्युमेंट किंवा कम्युनिस्ट विचारासारखा जो आर्ग्युमेंट आहे, हा आर्ग्युमेंट सुद्धा वेगवेगळ्या वकिलांमार्फत आज करण्यात आला. दुसरा प्रश्न असा आहे, जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत, कसं बघताय? जर मुंबईमध्ये आले तर साहजिकच आहे कायदा सुव्यवस्था असेल किंवा इतर ज्या काही व्यवस्था आहेत त्या कोलमडण्याची शक्यता आहे. फार वेदनापूर्वक तुम्हाला सांगतो, उद्या ती याचिका आहे, त्याच्यामुळे फार जास्त याचिका न्यायप्रविष्ट असल्यामुळे काही बोलू नये. परंतु जे काल मी चित्र पाहते कालपासून, ते चित्र फार भयंकर आहे. आणि अत्यंत तुम्हाला सांगायला म्हणजे माझ्याकडे तुम्ही विचारलं तर मी ते कोर्टात मांडणार आहे. आज मांडणं इष्ट नाही किती सेकंदाला काय बोललं गेलं. आणि त्याही पुढे जाऊन म्हणजे सार्वजनिक व्यवस्था जी आहे, इमर्जन्सी सर्व्हिस, ती म्हणजे खरोखर म्हणजे त्याला आपण म्हणतो की खूप अडचणीत येऊन सापडलेली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतंय की सरकारने जे लॉ इन टू मोशन आणायला पाहिजे. आणि उद्या त्या याचिकेवर मोठी सुनावणी आहे, त्यावेळेस त्या संदर्भातले सगळे मुद्दे मांडू. महाविकास आघाडी सरकारवेळी एका तासात एसटी विलिनीकरण शक्य आहे असं आपण म्हणत होता. आता सत्ता बदलून 2 वर्ष झाले तरी विलिनीकरण का झालेलं नाही, काय सांगायला हवं? नाही, तुम्हाला मी सांगू इच्छितो की तिन्ही मुद्दे, चारही मुद्दे, विलिनीकरणाचा विषय असेल, 7वा वेतन आयोगाचा विषय असेल किंवा सेवा सातत्याचा विषय असेल, सेवा सातत्याचा विषय सुटलेला आहे. 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भानं वेतन आयोग कधी नक्की लागू होतो, जेव्हा त्यांना ऍट पार विथ गव्हर्नमेंट एम्प्लॉय ट्रीट होते. त्याच्यामुळे जर आपण मागच्या वेळेसचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सन्माननीय मंत्री उदय सामंतजी यांची म्हणजे यांना आणि सन्माननीय सचिवांना, त्याचबरोबर एमडी जे महामंडळाचे, त्यांच्यासोबत जी आमची जॉईंट मीटिंग झाली होती, ज्यावेळेस आम्ही चक्का जाम सुनावला होता, त्यावेळेसचे जर आपण मिनिट्स पाहिले तर आपल्या लक्षात येईल की ती प्रक्रिया जी आहे 7व्या वेतन आयोगाच्या संबंधातून, त्या मार्गातून ती जवळजवळ नक्की होत आलेली आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की 7वा वेतन आयोग आणि त्या अनुषंगानं सरकारी कर्मचाऱ्यांचे लाभ हे जवळजवळ मिळतील असं मला खात्री आहे. एक दुसरा प्रश्न सर, तुमच्यावरती आरोप आहे, तुम्ही सरकारची दलाली करताय असा आरोप अंगणवाडी सेविकांनी तुमच्यावर केलाय. मला एक सांगा, या देशामध्ये, या राज्यामध्ये, देशात म्हणणार नाही, या राज्यामध्ये म्हणजे काही लाख मुलं उपाशी आहेत. मला सहानुभूती आहे अंगणवाडी सेविका ताईंची, त्या माझ्या भगिनी आहेत. त्या सहानुभूतीला आम्ही याचिकेमध्ये सुद्धा आम्ही नाउमेद केलेलं नाही आहे. परंतु त्या बालगोपाळ जे अत्यंत तुम्हाला सांगतो म्हणजे ज्याला म्हणतो आपण आदिवासी, पाडे, तांडे, त्याच्यानंतर मागासवर्गीय वस्त्या, त्या वस्त्यातल्या मुलांना जे असते ना ते खाऊ, तेच खाऊ असते, त्याच कॅल्शियमच्या, त्याच आयर्नच्या गोळ्या गर्भवती मातांना मिळतात. जर असं झालं, आपण 50-50, 60-60 दिवस एखाद्या गर्भवती आईला जर त्या गोळ्या मिळाल्या नाही, इम्युनायझेशन मिळालं नाही, त्या बालकांना वेळेवर इम्युनायझेशन मिळालं नाही, त्यांना व्यायाम मिळाला नाही, ज्या मुली माझ्या छोट्या छोट्या बहिणी ज्या काय असतात, ज्या 13 ते 14 वर्षाच्या वयोगटात असतात, त्यांना जर योग्य वेळी प्रशिक्षण नाही मिळालं, शिक्षण नाही मिळालं, तर मला एक सांगा, ही जी मोठी लाखो म्हणजे अंगणवाडीत शिक्षिका भगिनी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा काही लाख म्हणतो लेकरं आहेत, छोटी छोटी बालक आहेत, चिमुकले आहेत. आपण आपल्या चिमुकल्या बालकाला हातात घेऊन बघा, बाळाला घेऊन, की त्याला जर आपण एक दिवस जर आपण सकाळचा म्हणजे जे काही
द्यायचं असते जेवायला खायला, डाळ खिचडी, ते काय म्हणतो त्याला आपण मटकी, जे काय असेल ते द्यायचं, तर देऊ शकलो नाही तर कशा वेदना होतात. त्या ठिकाणी राहून विचार करणारे आम्ही माणसं आहोत. कोण काय म्हणतं याच्यापेक्षा मला परत सांगायचंय की त्या बालकांचा विचार करा आणि नक्की ज्यांच्याकडे हृदय असते लेकरांचा विचार करते आणि ते कामावर जातात. एक दुसरं पण त्याच्याच प्रश्न, तुमच्याकडच्या कुत्रे आणि गाढवाचा खुराक सुद्धा आमच्या 5,000च्या मानधनापासून जास्त आहे असा दावा अंगणवाडी सेविकांचा आहे. मला एक माहित आहे की मी बौद्ध विचाराचा, संघाच्या विचाराचा माणूस आहे. त्याच्यामुळे पशु प्राण्यावरही तेवढंच प्रेम करतो, मानवावरही तेवढंच प्रेम करतो आणि बालकांवर सगळ्यात जास्त प्रेम करतो. आणि त्या भगिनी ज्या आहेत, अंगणवाडी सेविका असतील, अंगणवाडी मदतनीस असतील, खरोखर त्यांचं काम कौतुकास्पद आहे. पण त्यांचा हक्क मागण्याची पद्धत कम्युनिस्ट आहे. तो जो लाल झेंडा आहे ना, तो लाल झेंडा कम्युनिस्टांचा आहे ना, त्यांना एवढे वर्ष न्याय मिळू देत नाहीये. खास त्या कारणामुळे त्यांना न्याय एवढे वर्ष मिळालेला नाही. त्यांनी विचार केला पाहिजे. ते ज्या संघटनेत आहेत त्या संघटना त्यांना न्याय मिळू देत नाहीत, जाणून बुजून विषयाला पांगवतात. आणि त्यामुळं अंगणवाडी सेविका असतील भगिनी किंवा अंगणवाडीच्या ज्या म्हणजे ज्याला म्हणतो आपण मदतनीस असतील किंवा आमचे लहान बाळ असतील, ह्या कम्युनिस्टांमुळं सगळ्यांचे हाल होत आहेत. तर आपण एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 50 दिवस संप पुकारला होता आणि आपल्याला असं का वाटत नाही की अंगणवाडी सेविकांचा पगार कमी आहे? नाही, आम्ही याचिकेमध्ये म्हणलंय त्यांचा पगार कमी आहे, त्यांना वाढवून मिळाला पाहिजे. 10,500 पगार आहे, 5,000 रुपये मदतनीसला आहे. त्या पगारावर कोणाचंही दुमत नाही आहे. आणि एसटीच्या आंदोलनात आणि अंगणवाडीच्या आंदोलनामधला फरक 124 वीरमरण आहेत. वीरमरण म्हणजे तिथे लोक नोकरी करण्याऐवजी आत्महत्या करत होते. तिथे काहीच सोर्स नव्हता. तिथे लोक काम करण्याऐवजी मृत्यूचा विचार करत होते. आमची इच्छा ही आहे की एसटीच्या लोकांचं शासनात विलिनीकरणाचं मागणी आहे आणि अंगणवाडी ताईंच्या मागणी तीच आहे. आमचं तर म्हणणं आहे की मग अंगणवाडी ताईंना सुद्धा त्यांचे लाभ मिळाले पाहिजे, हक्क मिळाले पाहिजे. हक्कावर कोणाचा विरोध आहे, परंतु पद्धती चुकीची आहे. त्यामुळे एसटीतलं विलिनीकरण व्हावं, अंगणवाडी ताईंचं विलिनीकरण व्हावं, आमची काही हरकत नाही. परंतु त्यांनी ताबडतोब कम्युनिस्टांच्या नादी लागू नये, कम्युनिस्टांपासून तोड घ्यावी. कारण कम्युनिस्टांनीच हा विषय प्रलंबित ठेवला. आम्ही 2 वर्षामध्ये जर एसटी महामंडळामध्ये 5,500 पगार असेल, 2,500 पगार असेल आणि दिवाळीचा बोनस बरोबरीचा देऊ शकतो, सेवा सातत्य देऊ शकतो, संपातले दिवस आम्ही म्हणजे मोजायला लावतो, त्याचबरोबर आम्ही इतर हक्क देऊ शकतो, कोविड मधले लाभ देऊ शकतो. कम्युनिस्टांनी काय दिलं? तर फक्त आमच्या भगिनींना जे आहे जय जयकार करून घेतला या कम्युनिस्टांनी. आणि म्हणून सांगतो, नुकसान सगळ्यात जास्त या लाल निशाण कम्युनिस्टांमुळे. तर एक शेवटचा प्रश्न आहे की आपण अयोध्या आंदोलनामध्ये महत्वाचा सहभाग घेतलेला आहे, आपला रोल महत्वाचा आहे त्यामध्ये, आणि तुम्ही स्वतःला सर्वात मोठे रामभक्त सुद्धा म्हणून घेताय. आपण रामाचे माणूस आहोत असंही तुम्ही म्हणताय. पण उद्यासाठी आपल्याला आमंत्रण आलं आहे की नाही? तुम्हाला 2 गोष्टी स्पष्ट सांगतो. प्रभू श्री रामचंद्रांच्या अयोध्येच्या संबंधित रामलीलाच्या केसमध्ये महाराष्ट्रातून 2 वकील होतो. ते आमच्या खरोखर सांगतो आमच्या कर्माला लाभलेलं एक आम्ही म्हणतो की आशीर्वाद आहे. मी आणि डॉक्टर जयश्री पाटील आम्ही आखाड्यासाठी होतो. आम्ही ती केस चालवली. आम्हाला त्या गोष्टीचा आयुष्यभर आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा आनंद मिळणार आहे. आणि राहिला प्रश्न म्हणजे आम्हाला निमंत्रणाचा, माननीय उच्च न्यायालयाचे जे न्यायमूर्ती होते त्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आले. आम्ही जेवढेही वकील होतो त्या केसमध्ये आमच्या सगळ्यांना निमंत्रण देण्यात आले. त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला फोटोग्राफ देतो. म्हणजे जे मुख्य कारसेवक किंवा मुख्य पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा इथं येऊन विधिवत आम्हाला जे आहे निमंत्रित केलेलं आहे. उद्या जे आहे महत्वाची केस म्हणजे महाराष्ट्राला पॅनिक आहे आणि उद्याच ती केस मान्य उच्च न्यायालयाने ठेवलेली आहे. जरंगे पाटीलच्या संदर्भाने ज्या काही गुन्हेगारी ऍक्टिव्हिटीज आहेत आणि महाराष्ट्राला एका अर्थानं बंद करण्याची जी प्रक्रिया आहे, ज्या दळणवळणाला बंद करण्याची आहे, रोजीरोटीला लोकांच्या बंद करण्याची आहे आणि मोठ्या गुन्ह्याशी संबंधित आहे. त्यामुळे उद्या ती याचिका असल्यामुळे उद्या मला जाता येणार नाही. रामभक्त आहोत, मन में चंगा तो काटवट में गंगा, म्हणजे गंगेचं दर्शनच घ्यायचं तर दर्शन कुठूनही होतंय. उद्या आम्ही जे आहे तुलसी माता मंदिर आहे, तुलसी माता मंदिरामध्ये जे आहे आम्ही पूजनासाठी जाणार आहोत.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.